आय थिंक सो हीच जागा असावी. पिंपळाच्या झाडाखाली मंदिर. पारू, ते तुकाने आपल्याला इथेच थांबायला सांगितलंय. कोणीतरी सदा दादा येणार आहे. तो आपल्याला घेऊन जाईल आईकडे. पण आदित्य सर, मला ना एक गोष्ट कळली नाही. त्या तुका दादानं आपल्याला अशी ही नवीन कापडं का घालायला लावली? मलाही कळत नाहीये. मला तर काहीच टोटल लागत नाही. पारू, आई बरी असेल ना? मला खरंच काळजी वाटते तिची. आदित्य दादा, मी सदा तुका दादानी सांगितलं होतं ना? हा. असं बाहेर काय उभा आहे तू? चल आतमध्ये, आई वाट बघत आहे. चल. कुठे? चल ये इकडे ये. चल ये इकडे ये. चल ये. आई इथे कशी काय असेल? आदित्य सर, आपण इथं आलोच आहोत तर एकदा बघून घेऊया ना. अगं हो. चला आतमध्ये, बाहेर काय थांबलंय? चला चला या इकडे. चला चला माझ्यासोबत. चला या इकडे. मेली का ती? हो. काय बोलताय? हे फक्त तुझ्यामुळे झालंय. जेव्हापासून तू घर सोडून गेलाय ना, ती म्हातारी आजारी पडली. सदा म्हातारी 2-3 दिवस कसं बसं काढायला असं वाटतंय. ए, तोंड सांभाळून बोल. देवी अक्का, हे देवी अक्का, बघितलं कोण आलाय? अगं तुझे आदित्य आले तुला भेटायला. देवी अक्का, बघ आज मी तुझ्या नातवाला घेऊन आलोय. हा आदित्य, तुझा नातू परदेशातून आले तुला भेटायला. आदी, आजीची माया अजून आहे बघ. तुझा नातू तुला विसरला नाही. आदी